सोन्या. आई तुम्ही इथे? काही नाही, सोनियाताई आल्या होत्या ना म्हणून मग मी पण आले. हो, आम्ही ऍक्च्युली बाहेर चाललो होतो. म्हटलं फिरून यावं जरा, नाही का? मी म्हटलं आपल्या घराच्या मागे एक असा ब्युटिफुल रोड आहे, ब्युटिफुल ट्रीज आहेत. म्हटलं त्यांना जरा दाखवून यावं, नाही का? मग इथे? हो, इथे जरा ईशाला सांगायला आलो होतो आम्ही. म्हटलं जाता जाता सांगून जावं. नाहीये का ईशा रूम मध्ये? हा, ती रूम मध्ये नाहीये. तुम्ही सांगाल का ब्रोइनला तिला? शुअर. थँक्यू. येते हा जावे. ईशा, घरातल्या कोणाबद्दलही मनात गैरसमज करून घेऊ नकोस. विक्रांतचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यामुळेच त्यांचं आयुष्य बदलून गेलंय. तू अशीच त्यांना साथ देत राहा. आई साहेबांना मी नाही विचारू शकले गजा पाटील बद्दल. सर्जेराव काकांना विचारू? सर्जेराव काका. जी ताई सर. सर्जेराव काका, तुम्ही इथे सगळ्यात आधीपासून काम करताय ना? हो. का? मला आई साहेबांची खूप काळजी वाटते. त्यांना ही अशी अचानक चक्कर येणं चांगलं नाहीये ना? हो, पण त्यांना औषधं दिलेत ना आता. औषधं दिली आहेत, पण काका चक्कर येण्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे असं वाटतंय मला. आणि त्याचं उत्तर कदाचित तुमच्याकडे मिळेल असं वाटतंय. माझ्याकडे? कसं? काका, गजा पाटील आणि ह्या घराचा काही संबंध आहे का? कारण हे नाव ऐकल्यानंतरच आईसाहेबांना चक्कर आली. ईशावणी नवीन आहे, त्यांना माहित नाही याच्याबद्दल काय. गजा पाटील कोण आहे काय, तर त्यांच्यापर्यंत हे आपलं काय पोचू द्यायचं नाही आपण. ताईसाहेब, मला काहीच माहित नाही. काहीच माहित नाहीये तुम्हाला? काका, प्लीज आठवून सांगायचा प्रयत्न करा ना. ताईसाहेब, विक्रांत साहेब म्हणजे देव माणूस हो. माझ्या मुलाचा इंजिनिअरिंगचा सगळा शिक्षणाचा खर्च त्याने केलाय. आता काही दिवसांनी रिझल्ट लागेल, सगळ्यांना जॉबचं टेन्शन असेल, पण माझ्या मुलाच्या जॉबची व्यवस्था सुद्धा त्यांनी करून ठेवली आहे. ताईसाहेब, विक्रांत साहेब म्हणजे खूप मोठे डोंगरा एवढे उपकार आहेत त्यांचे माझ्यावर. मी आयुष्यात काका, काका मी तुम्हाला काय विचारते, तुम्ही मला वेगळंच उत्तर देताय त्याचं. काका, विक्रांत सरांचा आणि गजा पाटीलचा काही संबंध आहे का? किंवा गजा पाटीलचा आणि या घराचा काही संबंध आहे का? त्याचं नाव या घरात का नाही उच्चारायचं? ताईसाहेब, मला माफ करा, मला खरंच यातलं काही माहित नाही. ताईसाहेब माफ करा, मला काम आहे, मी येतो.
जरा जल्दी करो ना भैया. हॅलो, हा निमकर बोला. पुष्पा अगं कुठेस तू? कधी येणारेस परत इकडे? अहो हो, येते येते. सांगीन ना तुम्हाला मी फोन करून जेव्हा येणार असेल तेव्हा. नाही म्हणजे आजही तू येणार नाहीयेस? नाही येणार आहे मी आज. अगं आता त्या चकल्या पापड सगळं शिकवून झालं असेल ना आता, मग आता काय करतेस तिकडे? अहो येईन मी, किती मागे लागताय तुम्ही? पुष्पा तू हे जे काही मला टाळतेस ना त्यावरनं मला आता शंका यायला लागली. तू नक्की पापड चकल्या शिकवायलाच तिकडे गेलीस ना की आणखीन काही? आणि आणखीन काय करणार आहे मी? तुमचं आपलं काहीतरीच. त्या विक्रांत सरंजामींच्या बंद रूम पासून तू जरा लांबच राहा बर का. उगीच काहीतरी करायला जाऊ नकोस. मला आता सारखी तीच शंका येते. बोलले, माझ्या डोक्यात त्या खोलीचा विचार सुद्धा नाहीये. नाही तसं असेल तर चांगलंच आहे, पण हे बघ आपल्या वागण्यामुळं आपल्या मुलीच्या संसारात उगीच काहीतरी प्रॉब्लेम यायला नको. तुला कळतंय का मी काय बोलतो ते? अगं एक छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडेल का पुष्पा? हे काय होईल? चूक होईल तुझ्या हातून आणि ते बिचारा ईशाला सगळं भोगावं लागेल. काय म्हणतोय कळतंय ना? विचार कर. हो, ठेवा फोन निमकर. ठीक आहे, लवकर ये परत. चूक होईल तुझ्या हातून आणि ते बिचारा ईशाला सगळं भोगावं लागेल. भैया, ये पैसे हमको नहीं करनी है चाबी. हाँ. हो काय करताय? व्हॉट आर यू डुईंग? अहो सोनिया ताई नको करायला किल्ली. चला तुम्ही घरी चला. हो तुम्ही दुसरी करा. दूसरा ले लीजिए. नको खरंच नको. नाही करणार भैया. अहो ईशा आणि जावई बापूंमध्ये विघ्न नकोयत मला. चला तुम्ही. हो पण होत आलीये मी. द्या पैसा. हा चला. अहो पण माझं परांजपे सर प्लीज, तुम्हाला गजा पाटील बद्दल काहीही माहिती असेल तर मला प्लीज सांगा. ईशा मॅडम, त्याचं काय आहे ना की ईशा मॅडम. हॅलो ईशा मॅडम, गुड मॉर्निंग. हॅलो परांजपे सर, 2 मिनिटं बोलू शकतो आपण? असं काय विचारताय? बोला ना ईशा मॅडम. परांजपे सर, आपण त्या दिवशी गजा पाटील बद्दल बोलत होतो. तुम्ही मला काहीतरी सांगणार होतात पण मला तेवढ्यात विक्रांत सरांचा फोन आला आणि आपलं बोलणं अर्धवटच राहिलं. गजा पाटील नाव माहित आहे ना तुम्हाला? हो हो. आता तुम्ही मला जसं हो म्हणून सांगितलं ना, तसं दुसरं कुणीही विचारलं तर हो म्हणायचं नाही. ईशानं विचारलं तरी सुद्धा नाही. हो का? मला नाही आठवत. पण मग आठवून सांगा ना मला सर. तुम्हाला काय काय माहितीये गजा पाटील बद्दल? अगं खरंच मला नाही माहिती. अहो सर, पण तुम्ही त्या दिवशी सांगणार होतात ना मला. नाही म्हणजे तुमच्या बोलण्यावरून असं वाटलं की तुम्हाला माहितीये गजा पाटील बद्दल. सॉरी ईशा मॅडम, मला माहित नाही. सर, तुम्ही इथे कधी आलात? ईशा, तुझा माझ्यावर अजूनही विश्वास नाही. सर असं का म्हणताय तुम्ही? मी तुला म्हणलं होतं की त्या रूम मध्ये तू कधीही जाऊ शकतेस. मी तुला किल्ली सुद्धा दिली होती. त्या रूम बद्दल असे अचानक का बोलताय? कारण अचानक तू तिकडे जाण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केलेस. मी? तूच. आणि तेव्हाच तू मला म्हणाली होतीस की मी त्या रूम मध्ये तेव्हाच जाईन सर जेव्हा तुम्ही मला आपणहून तिथे घेऊन जाल. हो सर, माझं अजूनही तेच म्हणणं आहे. हे काय ईशा? किल्ली कुठे होती? ती जिथे असायला हवी होती तिथेच होती. पण यावर पाहिलंस काय?
साबण लागलाय किल्लीवर. तू साबणावरती किल्लीचे ठसे घेऊन डुप्लिकेट किल्ली करायचा प्रयत्न करत होतीस. नाही सर, मला हे पहिल्यांदाच दिसतंय. मी नाही असं काय केलेलं सर. पण दुसरं कोण करणार आहे ईशा? मग त्या रूम मध्ये जाण्यात तुझ्याशिवाय अजून दुसऱ्या कोणाला इंटरेस्ट आहे? सांग ना. सर अहो, सांग ना ईशा. जावई बापू थांबा, तिला नका काही बोलू, तिची काहीच चूक नाहीये यात. ईशाची मॉम, तुम्ही कशाला मध्ये पडताय ना? तुम्ही जरा. हो, असं कसं करताय सोनियाताई? हा, तिने जी चूक केली नाहीये त्याची बोलणी तिने का खावी? जावई बापूंचा विश्वास उडेल ना तिच्यावरचा. आई अगं काय बोलतेस तू? जावई बापू मला माफ करा, मी हा सगळा उद्योग केलाय. काय? हो. काय झालं, आम्ही आलो तेव्हा तुम्ही त्या खोलीत बसला होतात ना. म्हणजे तासन तास तुम्ही त्या खोलीत काय करता ही उत्सुकता होती. मी सोनियाताईंनाही विचारलं तर त्या म्हणाल्या घरातल्या कोणालाच माहिती नाही तुम्ही त्या खोलीत काय करता. म्हणून मग सोनियाताईंनी मला इथे बोलवलं आणि मी ठरवलं इथे आल्यावर या प्रकरणाचा छडा लावायचा. आई अगं, आणि त्यासाठी तुम्ही डुप्लिकेट किल्ली बनवण्याचा विचार केला. हो. आई अगं असं का केलंस तू? निदान माझा तरी विचार करायचास. अगं बाळा, तुझाच विचार करून मी हे सगळं केलं. ईशा मला माफ कर. जावई बापू मला माफ करा. आई अगं, ईशा थांब. त्यांचं काही चुकलं नाही. नाही, माझीच चूक आहे. नाही, खरं म्हणजे माझंच चुकलं. माझ्याच आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला सगळ्यांना खूप विचित्र वाटत असतील. म्हणूनच त्या खोलीमध्ये काय आहे हे पाहायची उत्सुकता तुम्हाला सगळ्यांना लागली आहे. माझ्यावर विश्वास नाही आहे तुमचा कोणाचा. घ्या घ्या किल्ली घ्या. ईशाची आई सोन्या बहिणींना, ईशा तुम्हाला, ज्यांना कोणाला जायचं असेल त्या रूम मध्ये ही किल्ली घ्या. रूम उघडा आणि आतमध्ये जे काही तुम्हाला बघायचं असेल ते बघा. प्लीज घ्या. नाही, मला नको, मला नाही जायचं आत. नाही घ्या. एकदा आपल्या मनाचं समाधान करून टाका. नाही सर, असं अजिबात नाहीये. तू तिला किल्ली देऊन आलास. मग काय करणार? दुसरा पर्यायच नव्हता काही. दुसरं काय करणार म्हणजे? हा, दुसरं काय करणार म्हणजे? तिने जाऊन दरवाजा उघडला तर मग? हे बघ, ईशाचा माझ्यावरचा विश्वास कायम ठेवण्यासाठी मला किल्ली तिथे ठेवून येणं भाग होतं. हे बघ, तिनं तुझं प्रत्येक प्रेडिक्शन ना चुकीचं ठरवते. तुझी विश्वासाची नौका आहे ना ती डुबायला लागली आता. हे बघ, असं काही होणार नाही. डोंट वरी. समजा तिने दरवाजा उघडला तर? ईशा तसं करणार नाही. माझा तिच्यावरती विश्वास आहे, म्हणूनच मी किल्ली तिथे ठेवून आलोय. म्हणजे जरा माणसाच्या सायकोलॉजीचा अभ्यास करायचा. हे बघ, आपणच त्या माणसाला गिल्ट द्यायचा असतो. उलटा तेच करून आलोय. त्यामुळे ती स्वतः तर रूम जवळ जाणार नाहीच, पण ती कोणाला तिथे फिरकू सुद्धा देणार नाही. अरे येडी आहे ती. आणि आजकाल तू जाम ईशाला घाबरायला लागलास ना. कारण तुझी बायको आहे ना ती वागते तशी. माझा नाही विश्वास. तुझ्या विश्वासाला भीक न घालता तिनं दरवाजा उघडला ना तर आपली फुल अँड फायनल वाट लागणार. ग्रेट. नाउ आय विल ओपन द डोअर. नाही सोनियाताई, आपण कोणीच तो दरवाजा नाही उघडायचा आहे. हो, बरोबर आहे. कम ऑन ईशा. ईशा, ईशा, डोंट बी इमोशनल, ओके? हे बघ,
त्यांनी आपल्याला स्वतःहून किल्ली दिली आहे ना मग आपल्याला त्या संधीचा फायदा घ्यायला हवा. ईशा इतकी इमोशनल होऊ नकोस. सोनियाताई, सरांना वाईट वाटेल असं आपण कोणीच काहीच करायचं नाहीये. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आई, आपण घरी जाऊया. May I come in, sir? येस प्लीज. आज काय मीटिंग्स आहेत मायरा? सर, तुमचे सगळे क्लायंट्स नक्की मीच सांभाळणार आहे? आर यू शुअर सगळ्या मीटिंग्स मीच लाईन अप करणार आहे तुमच्या? असं का विचारतेस? कारण मी आता कन्फ्यूज झाली आहे सर. तू कधीपासून कन्फ्यूज व्हायला लागलीस? सर, आधी तुम्ही मिसेस सरंजाम यांना ऑफिसमध्ये आणलं, तिला माझी जागा दिली, माझे अधिकार दिले, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं की आता मिसेस सरंजाम ऑफिसला येणार नाहीये, सो तू सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळ, राईट? दॅट्स राईट. मग सर, आणि त्याच्यानंतर तुम्ही तिचा सत्कार केलात सगळ्यांसमोर. मग पुन्हा तिचं कौतुक करायची काय गरज आहे सर? ते सुद्धा सगळ्यांसमोर. नोबेल प्राइज द्यायचंय का तिला? का ती पुन्हा ऑफिस जॉईन करणार आहे? मायरा, वाटेल ते बोलू नकोस. मग काय करू मी सर? सर, मला कळत नाहीये की या ऑफिसमध्ये नक्की माझं स्थान काय आहे तुमच्या आयुष्यात. आय डोंट नो. सध्या आपण फक्त ऑफिस बद्दल बोलूया. मी जे तुला सांगितलं तेच खरं आहे. ईशा यानंतर ऑफिसमध्ये येणार नाहीये, त्यामुळे त्या सगळ्या जबाबदाऱ्या तुलाच सांभाळायच्या, ज्या तू पूर्वी सांभाळत होतीस. एम आय क्लिअर? आर यू शुअर? ऑफकोर्स येस. आय एम सॉरी अँड थँक यू व्हेरी मच. मायरा, येस सर. स्माइल प्लीज. I'll be back with all the appointments. ईशा, तू चिडलीस का माझ्यावर? अगं, मग अख्ख्या प्रवासात तू एकदाही बोलली नाहीस माझ्याशी. ईशा, ऐकतेस का? मी काहीतरी बोलतेय. ईशा, मला माफ कर. आई, अगं एकदा बोलायचंच तरी माझ्याशी. तू तू का केलंस हे असं? अगं ईशा, ऐक ना. ईशा, ही सगळी सोनियाताईंची आयडिया होती. म्हणजे त्यांनीच आम्हाला सांगितलं की त्या खोलीमध्ये जावई बापू बसून राहतात आणि तासनतास काय करतात हे कोणालाच माहिती नाही. म्हणून त्या खोलीबद्दल विचारायला आणि छडा लावायला मी तिथे आले होते. बघ, हे तू असं वागतेस आणि म्हणतेस मी चिडायचं नाही तुझ्यावर. आई, अगं कोणीही हे असं वागलं तर राग नाही का येणार मला? हो ग बाळा, मान्य आहे. पण ईशा, मी ती डुप्लिकेट किल्ली नाही केली. म्हणजे आम्ही गेलो होतो तिथे, पण बाबांचा फोन आला की पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस, म्हणून मग मी नाही केली ती डुप्लिकेट किल्ली. आई, मला रागापेक्षा वाईट वाटतंय या सगळ्याचं. सर सुद्धा दुखावले गेले त्या सगळ्यामुळे. ईशा, मला माफ कर. पण एक सांगू, हे जे काही आता बोललीस ते बाबांना बोलू नकोस. मला काहीही वेगळं सांगायची गरज नाहीये. सगळं ऐकलंय मी.